तुमची होतं नगरपालिका तुमची होती तर जे घरकुल आहे पंतप्रधान आवास योजनेचं जे घरकुल आहे 862 घरं 2021 पासून प्रलंबित आहेत. ही पैसे भरले पण घराच्या किमती किती ठेवल्या बदलू 9 लाख रुपये. बार्शी नगरपालिकेला जावा घर दिली जात आहेत 6 लाख रुपये मध्ये. सोलापूर महापालिकेत चौकशी करा 6 लाख रुपये. आणि तिथल्या ठेकेदारांनी जे घराची बांधकाम केले बार्शीला सोलापूरला ठेकेदारांनी स्वतः खरेदी केले पण पंढरपूरला जे बांधकामाला जागा दिली आहे ते नगरपालिकेनं जागा देऊन देखील 9 लाख रुपये घराच्या बांधकामात त्या घराची किंमत आहे. हे 3 लाख रुपये कुणाच्या घरात जात आहेत हे तपासायला लावणारी उद्याची बसून ही निवडणूक आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना वडीलधाऱ्यांना तरुण सहकाऱ्यांना आव्हान आणि विनंती करतो जे सांगतायत भालके संपले पण भालकीची मायबाप जनता जोपर्यंत माझ्या डोक्यावर हात धरणार आहे तोपर्यंत भालके तुमच्या बापाला त्या ठिकाणी शकणार. कारण भालकेने कधी गरिबावरती अन्याय केला नाही. भालकेनी मंदिर परिसरात एखादी माता भगिनी हार तुरे फुक्या अष्टिगण पार करण्यासाठी बदललो तुमच्या आशीर्वादाची पाठवण्याची त्या ठिकाणी गरज आहे. माझ्यावर तो आरोप करताय की मी यांच्या मागे तिकीट त्या ठिकाणी मागत होतो. किती तो मी पण आहे. या पांडुरंगाच्या नगरात मीपणा करणाऱ्याला खड्यासारखं लोकांनी त्या ठिकाणी बाजूला सारण्याची उद्याची 2 तारखेची वेळ आहे. अरे तुमच्या हातात नगरपालिकेच्या नगरसेवकाची नगराध्यक्षाच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार तुम्हाला नाही आणि मी तुमच्याकडे येतो रे. आणि माझ्या बापाने काय केलं माझ्या बापाने तुम्हाला गबाळ गुंडाळून पुण्याला पाठवायचं काम त्या ठिकाणी केलं होतं. हातापाया पडतायत बगल बच्चांना सांभाळण्यासाठी. जो बगल बच्चा नगरपालिकेचा उमेदवार आहे ना त्यांचे पती त्यांची किती कारणं मी तुम्हाला सांगू. त्या भागात तुमचा कुठलाही पाहुणा मित्र परिवार असेल तर विचारा. आज नम्रतेचं शालीनतेचं आव आणून आशीर्वाद मागतायत पण 5-5 वर्ष निवडून गेल्यानंतर हात काढीन पाय काढीन म्हणून त्यांची भाषा आहे. आणि विरोधक नम्रतेने जर मतं मागत असतील तर त्यांचा भ्रष्टाचार सांगतो बघू. महावीर नगर मध्ये बाजाराच्या शोरूमच्या दुकानाच्या पुढे भूखंड आहे जागा आहे. ही जागा नगरपालिकेचा सत्तेचा वापर करून खरेदी केली. तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आहे FIR आहे. आणि खरेदी कधी दाखवू द्या माहित आहे 26 जानेवारी दिवशी खरेदी झाली. पण 26 जानेवारीला मला सांगा संबंध भारत देशात कोणतं शासकीय ऑफिस 26 जानेवारीला सुरू असतं. मग हे जर असे लोक तुमच्या पुढे येऊन मत मागत असतील आणि मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय प्रणिता भालके असतील किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार प्रणिता भालके नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. भगीरथ त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. पुढच्या उमेदवाराला त्यांच्या मालकांना विचारावं लागेल आणि त्यांच्या मालकांना त्यांच्या मालकाला त्या ठिकाणी विचारावं लागेल आणि मग तुमच्या विकासाचा निर्णय घ्यावा लागेल. पण इथं आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे फैसला ऑन दी स्पॉट असेल मग त्या ठिकाणी नगरपालिकेचा जनता दरबार बसून आज माझ्या एखाद्या अपंग बांधवाला बदलून नगरपालिकेत गेल्यानंतर 3ऱ्या मजल्यावर जाताना काय हालापेष्टा होत आहे एकदा जाऊन बघा. आणि मग का तुम्ही एक खिडकीवर किंवा त्या भागात जाऊन तुम्ही समस्या ऐकू शकत नाही. एखादा भाविक पंढरपूरला आल्यानंतर रेल्वे पासून त्या ठिकाणी तिथं पुढे SD स्टँड पासून मंदिरापर्यंत जात असताना माता भगिनींना मोटारीची देखील सोय नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.